शिवसेनेचा वर्धापन दिवस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सावलीसारखं राहणारे दादा भुसे आपल्याबरोबर आहेत. शिवसेनेची आधीची वाटचाल, नंतरनं झालेला बंड आणि पुढील कालावधीमधील असणारी आव्हानं या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवसेनामध्ये तुम्ही पहिल्यांदा संघटनात्मक काम केलं, पहिल्यांदा एकनाथ शिंदेंबरोबर, कालांतराने स्वतः मालेगाव या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या संघटनात्मक पदांपासून ते आमदार, मंत्री सगळी पद पाहिलीत. आत्ता तुम्हाला काय वाटतं, आज शिवसेना दोन भागांमध्ये आहे, मूळ शिवसेना कोण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. 19 जून 1966 रोजी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्याच शुभ हस्ते शिवसेनेची स्थापना झाली आणि तेव्हापासून दर सालाबादाप्रमाणे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. एक शिवसैनिक म्हणून जर मला विचाराल तर मला वाटतं की शिवसेनेचा वर्धापन दिन आणि दसरा मेळावा हा शिवसैनिकांच्यासाठी एक पर्वणी असते. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीद देऊन शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांना मंत्र दिला आणि लाखो शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वेळप्रसंगी स्वतःचे जीवाचं बलिदान देऊन ही शिवसेना उभी केली. मला वाटतं की त्याच्यामध्ये मग अनेक नेते होऊन गेले, अनेक पदाधिकारी होऊन गेले, अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले आणि अजूनही अनेक शिवसैनिक असे आहेत की कदाचित त्याच्या पदरात काहीच पडलं नाही, पण तो आजही शिवसेना या 4 पक्षांच्यासाठी जीवाचं रान करतोय, काम करतो आहे. मला चांगलं आठवतं गेल्या 25 वर्षापूर्वी तर मी शासकीय नोकरीत होतो, परंतु ठाणे जिल्ह्यात नोकरीत असताना धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं शिवसेनेचं जे काम होतं त्याला प्रभावित होऊन शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत त्या आधारे एक शिवसैनिक म्हणून मी कामाला लागलो. नंतरच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला शिवसेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी मालेगावची देण्यात आली. तालुका प्रमुख म्हणून मी काही वर्ष काम केलं. 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात ती जागा युतीमध्ये शिवसेनेला सुटावी अशी आम्ही वर्षानुवर्ष मागणी केली. दुर्दैवाने ती जागा तेव्हा शिवसेनेला सुटू शकली नाही. भारतीय जनता पक्षाला ती जागा मिळाली, दाभाडी विधानसभा मतदारसंघ. आणि भारतीय जनता पक्षाने पण मागच्या 8 दिवसापर्यंत काँग्रेसमध्येच असणाऱ्या एका नेत्याला प्रवेश देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि या माध्यमातून मग थोडं स्थानिक पातळीवर, मालेगाव पातळीवर थोडासा एक क्रोध निर्माण झाला आणि मग शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व शिवसैनिकांनी अपक्ष ती निवडणूक लढवली. 2004ला पहिल्यांदा मी अपक्ष म्हणून मालेगावच्या जनतेच्या आशीर्वादाने, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने निवडून आलो. मग नंतरच्या काळामध्ये राज्यमंत्री, त्याच्या पुढच्या काळामध्ये कॅबिनेट मंत्री हे काम करण्याची संधी मिळाली. मला व्यक्तिगत पातळीवर जर अनुभव विचाराल तर मला वाटतं की, आणि मी जाहीरपणे बोलतो, त्याच्यात मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही, शिवसेनेचं तालुका प्रमुख म्हणून काम करताना मनातनं आणि हृदयातून जनतेचा जो आनंद मिळायचा, कदाचित आज मंत्री असताना सुद्धा तो आनंद कमी आहे. तो कशामुळे वाटतं? जी आत्मीयता संघटनात्मक काम करताना जे प्रेम, आत्मीयता जी असायची, आता साहजिक आहे की या पदांवर आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतंय
ही गोष्ट झाली पाहिजे, ती गोष्ट झाली पाहिजे. आपण ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. 10 पैकी 8 प्रश्न सुटतात. एखादा 2 प्रश्न कायद्याचे नियमाच्या चौकटीत कदाचित सुटू शकत नाही. परंतु पक्षाचं संघटनात्मक काम करताना खूप आनंद मिळतो, याचा मला अनुभव आहे. तुम्ही शासकीय नोकरी सोडली आणि नंतर राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेस शिवसेनाच का सिलेक्ट केली असं होतं? कारण की दिघे साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही ठाण्यात तिथे संपर्कात सगळ्या गोष्टी आलात. त्यावेळेसची शिवसेनेच्या कालांतराने झालेले बदल ते काय स्वरूपात पाहिले? नाही, पूर्वीची शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखालची जी शिवसेना होती, तर कोणताही शिवसैनिक म्हणजे त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता त्या आंदोलनाची भूमिका घ्यायचा. शिवसेना प्रमुखांचा आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचा. आणि याचं ज्वलंत उदाहरण आपण धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने लाखो शिवसैनिकांनी, भले तो झोपडीतला कार्यकर्ता शिवसैनिक असेल, त्याने त्याच्या परीने संपूर्ण महाराष्ट्रात, नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण त्या ठिकाणी योगदान दिलेले. आणि याच माध्यमातून मग माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अशा प्रकारचे आणि इतरही अनेक नेत्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यामुळेच संपूर्ण जगामध्ये शिवसेनेचा जो एक दरारा बाळासाहेबांच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या माध्यमातून जो निर्माण केला गेला, तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. कालांतराने उद्धवजींकडे हे नेतृत्व गेलं, तो दरारा खरंच कमी झाला असं वाटलं संघटनात्मक? कारण की हे तुम्ही दोन्ही भाग पाहिलेले आहेत संघटना. नाही, बघा, कम्पॅरिझन ज्याचं त्याचं एक वागण्याची पद्धत असते, कार्य करण्याची एक पद्धती असते. शिवसेना प्रमुखांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. शिवसेना प्रमुखांनी दिलेलं प्रेम असेल, शिवसेना प्रमुखांनी दिलेले शब्द असतील, आणि मग त्या शब्दासाठी काही पण करण्याची त्यांची जी तयारी असायची, त्यांचा जो स्वभाव होता, मला वाटतं की प्रत्येकाचं एक जे स्थान असतं, शिवसेना प्रमुखांचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. कालांतराने म्हणजे बरोबर मला आठवतं की 20 जून 2022ला जी घटना झाली, शिंदे साहेब इथून तुम्ही मतदान झालं विधान परिषदेचं, आणि त्यानंतर तुम्ही जाणार शिंदे साहेबांबरोबर, तुम्ही पहिल्यांदा होतात सोबतीला. तर हा निर्णय काय झाला, कसा झाला, याच्या संदर्भात काय थोडंसं डिटेल, किंवा हे किस्से नेमके काय आहेत? कारण हे फार लोकांना उत्सुकता आहे. मला वाटतं की आजचा शुभ दिवस आहे, शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. नाही, राजकीय भूमिका घेतली होती तुम्ही म्हणून, बाकी काही नाही. आणि कारण की प्रश्नचिन्ह तुमच्यावर उपस्थित केले गेले यासाठी. काही कुटुंबातले जे विषय असतात, कुटुंबात जर सोडवले गेले तर बाहेर त्याचं प्रदर्शन होत नाही. काही प्रश्न जर कुटुंबामध्ये सोडवले गेले असते तर कदाचित हे दिवस आले नसते. असे कोणते प्रश्न होते? म्हणजे शिंदे साहेबांच्या व्यक्तिगत पातळीवरचे होते, सगळ्यांच्याच बाबतीचे होते? कधीतरी आपण निवांत बसू. साहेब, मला पहिल्यांदा फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची. ज्यावेळेस निर्णय तुम्ही घेतला शिंदे साहेबांबरोबर जायचा, खरंच तुम्हाला वाटलं होतं की हा सक्सेस होईल का? कारण की इथून जातो त्यावेळेस ते आकडे समोर येत होते वेगवेगळे, की पूर्ण 40 होतील का, 2/3 एवढं मोठं मेजॉरिटी लागतं तेवढं होईल का वगैरे असं. माझ्यासह अनेक शिवसेनेच्या आमदारांची, शिवसैनिकांची भूमिका होती की हे घरातलं जे काही विषय आहेत हे घरात सोडवले गेले पाहिजे. आणि त्यासाठी आपण बघितलं असेल की तो घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर 3-4 दिवस त्या संदर्भामध्ये प्रयत्न केले गेले. परंतु शेवटी जेव्हा असं दिसलंय की बाबा हा प्रश्न सुटत नाही, आणि मग सगळ्यांनी त्या ठिकाणी नाही, दोन्ही गोष्टी बोलतो मी, दोन्ही बाजूने. मग त्याच्यामध्ये उद्धव साहेब पण आले, त्यांनी पण जर काही भूमिका घेतल्या असत्या तर कदाचित हा प्रश्न सुटला असता. पण
मनात ही धाकधूक होती की खरंच आपल्याबरोबर एवढे आमदार येतील, एवढं सगळं गणित राजकीय बसेल होईल? कारण की स्वतः शिंदेसाहेब एका ठिकाणी बोलले होते की मला तर असं वाटलं होतं की हे जर गणित नाही जमलं तर कदाचित मला आत्महत्या करण्याची वेळ येईल वगैरे. जेव्हा कोण पण एक व्यक्ती एखादी भूमिका घेतो तर ती भूमिका काही अचानक 1 मिनिटामध्ये 1 सेकंदामध्ये असा विषय होत नसतो. त्याच्या पाठीमागे बऱ्याच घडामोडी असतात, बऱ्याच बाबी असतात आणि तदनंतर एवढा टोकाचा निर्णय केला जातो. मला वाटतं की काही गोष्टींमध्ये आम्ही पण साक्षीदार आहोत की ज्या गोष्टी नाही घडायला पाहिजे होत्या आणि त्या कोणत्या पण शिवसैनिकाला मान्य होणार नाहीत आणि त्यामुळेच एवढे टोकाचे निर्णय झाले. आत्ता काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकींमध्ये आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते मिळालं, म्हणजे शिंदेसाहेबांनी ते प्रूव्ह करून दाखवलं. आणि तिकडून उद्योजकांचा वारंवार असा दावा होता की मराठी बहुल माझ्या पाठीशी आहे, शिवसैनिकांना पटलं नाही, या मूळ शिवसेना आमचीच आहे पण आम्हालाच गद्दारी म्हणून दाखवले जाते, गद्दार तर ते अशा स्वरूपाचे आरोप केले. पण लोकसभेत मिळालेल्या यशानंतर तुमच्यासमोर संघटनात्मक आता चॅलेंजेस काय आहेत असं वाटतं? आपण बघितलं असेल की आत्ताच्या घडीला ज्या लोकसभा मग देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि त्याचं विश्लेषण करताना स्थानिक पातळीवर पण काही मुद्द्यांच्या आधारे ह्या संपन्न झाल्या. महाविकास आघाडी जे इंडिया आघाडी आपण बोलतो त्यांनी संपूर्ण भारतभर एक नेरेटिव्ह सेट केला. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने 400 पारचा जो नारा दिला गेला तर बाबा हे 400 पारच्या नंतर संविधान बदलून टाकतील, घटना बदलून टाकतील, हा खोटा अपप्रचार यशस्वीरित्या करण्यामध्ये ते यशस्वी झाले. हा पहिला एक भाग. काही समाजांना अशी भीती निर्माण करून दिली की एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक आले तर कदाचित तुम्हाला धोका आहे. आणि आज इंडिया आघाडी कितीही बोलत असेल परंतु या अफवांमुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे, जे काही यश मिळालं. उलट नेहमी आमच्या सोबत राहणारा यांच्यातला मोठा वर्ग या अफवांमुळे आमच्यापासून लोकसभेत दूर गेला, ही वस्तुस्थिती आम्ही स्वीकारतो. परंतु ह्या निवडणुकीच्या 8 दिवसाच्या नंतरच त्यांच्या पण लक्षात आलंय की बाबा आपण खोट्या अफवेला बळी पडलो आणि आपली चूक झाली हे त्यांना पण कळालं. जे नेहमी आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात, ज्याने राज्याचा, देशाचा विकासाचा अजेंडा घेतलेला आहे, आपण त्याच्यासोबत गेलो नाही, या गोष्टीचं दुःख आता त्या लोकांना पण होत आहे. आणि म्हणून एकदा खोटं कदाचित यशस्वी होत आहे परंतु ते प्रत्येक वेळेस यशस्वी होईल असं नाही. आता लोकांना पण कळालंय की हे नेहमी खोट्या अफवा पसरवतात. आता एखादी गोष्ट जर एकीकडे तुम्ही संविधानच्या विषयी बोलतात आणि मग तुम्हाला जर संविधानावर जर विश्वास आहे तर काही गोष्टींमध्ये मग तुम्ही सारखं बाहेर बोलण्याच्या पेक्षा संविधानने तुम्हाला जे अधिकार दिले तिकडे जा, तिकडे जात मागा. ते करायचं नाही, फक्त लोकांमध्ये अफवा पसरवायच्या. आणि मी तर आजच बोलतो की विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत अशाच पद्धतीच्या खोट्या अफवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवल्या जातील. अर्थात मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गोरगरिबांच्यासाठी, समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी एवढे चांगले निर्णय केलेले आहेत की लोक आता यांच्या खोट्या अफवांना बळी पडणार नाहीत. साहेब, नाशिक आणि धुळे म्हणजे मालेगाव या तुमच्या परिसरामध्ये दोन्ही ठिकाणची जर गणितं पाहिली तर दोन्ही लोकसभेला प्रचंड मताधिक तुमच्या विरोधकांना मिळालं, तिथे विजय झाला दिसून येतो. हा पक्षांतर्गतचा विषय झाला, अंतर्गत काही कलह होता, याची नाराजी मोठी झाली यामुळे का?
भुजबळांनी काम केलं नाही असं थेट आपले तिथले खासदार ठाण्याचे सॉरी माफ करा नाशिकचे खासदारांनी आरोप केला गोडसेंनी. हे खरंच असं होतं? बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, काही इश्यू देश पातळीवरचे होते, काही इश्यू राज्य पातळीवरचे होते, काही स्थानिक होते. हे मी तुम्हाला आधीच बोललो. आता स्थानिक होते तर काय होते की आमचं नाशिकच्या लोकसभेचं उमेदवार आम्हाला फक्त 8 ते 10 दिवस मिळाले, आहे का नाही? आणि तरी पण ते स्टँडिंग खासदार असल्यामुळे त्यांचा ऑलरेडी जनतेची संपर्क होता, संवाद होता. परंतु मी जसं तुम्हाला पहिले बोललो की काही निगेटिव्ह गोष्टींमुळे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला होता आणि मध्यंतरीचे 3-4 जे आठवडे आमचे वाया गेले, त्यामध्ये समोरचा जे काही उमेदवार होता तो जनतेच्या संपर्कात सतत राहिला आणि लोक त्यांना अटॅच झाली. जिथपर्यंत आता धुळे लोकसभेचा विषय, धुळे लोकसभेचं जर तुम्ही आकडेवारी बघितली तर 6 विधानसभेच्या पैकी 5 विधानसभेमध्ये प्रचंड लीड आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 55,000चा लीड आहे, परंतु उमेदवाराचा पराभव 3400 मतांनी झाला. आणि तुम्ही बघितलं की एक विधानसभेमध्ये 2,05,000 जे काही मतदान झालं त्याच्यातलं एकाच उमेदवाराला 1,95,000 पेक्षा जास्ती मतं मिळाली. म्हणजे हा जो नेरेटिव्ह सेट केलेला होता त्याचे हे परिणाम होते. नाही पण साहेब, ज्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख करताय तो मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. म्हणजे मग तोच मुद्दा उपस्थित होतो की तुमचा अजेंडा हिंदुत्वाचा कट्टर हाच तुमच्या अडचणीचा ठरला का? आणि जे समोर सांगतायत की आम्ही हिंदुत्ववादी विचार सोडले नाहीत त्यांना तो फायद्याचा ठरला का? बघा, हिंदुत्वाचा अजेंडा तो काही कानाकोपऱ्यात गोपनीय काही असा काही नाही. जो काही आहे तो आमचा ओपन आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी हिंदुत्वाची भाषा शिकवलेली आहे, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. जो या मातीशी इमान ठेवेल, या मातीचं अन्न खाईल, त्या मातीला त्याने जागलं पाहिजे. तो अजेंडा घेऊन आम्ही चालतो. ते काय आजच चालतोय अशातला भाग नाही आणि ते सगळ्यांना जगजाहीर आहे. मुस्लिम बांधवांना पण ते माहिती आहे. आणि असं काय नाही, कालच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी शिवसेनेला जवळपास 50-60-70% मतदान केलेलं आहे. म्हणजे ते बुच्ची आकडेवारी बोलते. उगाच कोणाला बदनाम पण करण्याचा काही विषय नाही. परंतु या वेळेची खोट्या अफवा पसरवल्या गेल्या, त्याच्यामुळे हे परिणाम झाले. आणि खोट्या अफवा पसरवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले. ते नेहमीच होतील आणि नेहमीच खोटं बोललेलं लोक ऐकतील, एवढं पण जनता काही भोळी नाहीये. शेवटचा प्रश्न परत तोच उपस्थित होतो, मूळ शिवसेना कोणाची? आज वर्धापन दिवसाच्या निमित्ताने तर हे स्पष्ट सांगाल तुम्ही? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची आमची शिवसेना आहे. जे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तुम्ही बघितलं असेल आता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकांचा जो आढावा घेतला, त्याच्यामध्ये स्ट्राईक रेट जर ज्याला बोलतो आपण, त्याच्यामध्ये आम्हाला जनतेने जास्ती आशीर्वाद दिलेत. एवढं सगळं निगेटिव्हिटी असताना सुद्धा समोरच्यांना जे मिळाले हे निगेटिव्ह मतं त्यांनी कॅश केलेले आहेत. आणि ह्या निगेटिव्हिटीच्याही विरोधात अर्थात याच्यावर आमचं समाधान नाही. मुख्यमंत्री महोदयांचं पण म्हणणं आहे की किमान आपण 11-12च्या पुढे जायला पाहिजे होतो, आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 13च्या पर्यंत आम्ही जायला पाहिजे होतो. त्या दृष्टिकोनातून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही संकल्प करू, जनतेची सेवा करणं. शिवसैनिकांना सांगण्याची काही आवश्यकता पडत नाही, परंतु संघटना बांधणीवर आणखी आम्ही जास्ती लक्ष देऊ. धन्यवाद. मूळ बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेतो असं दादा भुसेंचं म्हणणं आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा लोक भूलथापांना पडणार नाहीत बळी, ते आमच्यासोबत राहतील असाही दावा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.